सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी शिवारात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे। पायातील पैंजण आणि कपड्यावरून या मृतदेहाची ओळख पटली असून हा प्रकार आत्महत्या नसून आत्महत्येस प्रवृत्त करून पुरावा नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीचा पती आणि सासू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मूळची परभणीची असलेली 17 वर्षीय अश्विनी हिने 16 जुलै 2025 रोजी पुण्यातील शिक्रापूर येथे अभिषेक बांगर याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता। लग्नानंतर हे दाम्पत्य माढा तालुक्यातील केवड येथील साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी आले होते। मात्र ज्याच्यावर विश्वास ठेवून अश्विनीने घर सोडले त्यानेच तिचे जगणे असह्य केले। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार स्वयंपाक येत नाही आणि काम नीट जमत नाही या कारणावरून पती अभिषेक आणि सासू सोदराबाई बांगर हे अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ करत होते। या सततच्या जाचाला कंटाळून अश्विनीने 13 जानेवारी 2026 रोजी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली। अश्विनीच्या मृत्यूनंतर आपली चूक लपवण्यासाठी अभिषेक आणि त्याच्या आईने अत्यंत निर्दयी कृत्य केले। त्यांनी अश्विनीचा मृतदेह बैलगाडीत टाकून तुर्कपिंपरी शिवारातील एका शेतात नेला आणि तिथे खड्डा खोदून पुरून टाकला। 29 जानेवारी रोजी हा मृतदेह उघडकीस आला। प्राण्यांनी मृतदेह उकरून काढल्याने तो अत्यंत विदारक आणि छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता। डोके धडावेगळे झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते। मात्र घटनास्थळी सापडलेले पैंजण आणि कपडे पाहून अश्विनीच्या वडिलांनी तिची ओळख पटवली।